लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शिरवाडे आणि वाकद परिसरात सुरू असलेल्या शेळ्या चोरीच्या घटनांप्रकरणी लासलगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक केली आहे। देवगाव फाटा परिसरातून शेतातील 6 शेळ्या चोरल्याप्रकरणी तपासादरम्यान आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय, तर गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे। न्यायालयानं दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। देवगाव फाटा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी द्रौपदराबाई बाजीराव शिंदे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमधून काळ्या, तांबड्या आणि पांढऱ्या रंगाच्या अंदाजे 30,000 रुपये किमतीच्या 6 शेळ्या चोरून नेल्या होत्या। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरवाडे आणि वाकद परिसरात मोठ्या प्रमाणावर शेळ्या चोरी सुरू असल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं। या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवाडे गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे। दरम्यान रशीद शेख यांच्या शेळ्यांची चोरी करताना ग्राम सुरक्षा दलानं चोरट्यांचा पाठलाग केला आणि हे चोरटे मोटारसायकल घटनास्थळी टाकून पसार झालेले होते। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत बाळू गंगाधर कुऱ्हाडे वय वर्ष 46 आणि कृष्णा पेवल माळी वय वर्ष 35 या दोघांना ताब्यात घेतलंय। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली अंदाजे 15,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची विना नंबरची कावासाकी मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। मागील काही दिवसापासून लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीत देवगाव तसेच वाकद शिरवाडे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेळी चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मिरखेलकर सर तसेच आपल्या निफाड यांचे DYSP श्री के पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली होती। त्यानंतर त्यांनी रात्रीचा पहारा करून त्यांच्या मदतीने आपण शेळी चोरी करताना तिथे काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते। त्याच्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नंतर गुन्ह्याची कबुली दिली आणि लासलगाव पोलीस स्टेशनला जो गुन्हा रजिस्टर नंबर 193/2025 यातील जी फिर्यादी आहे द्रौपदाबाई बाजीराव शिंदे यांच्या जवळ 6 शेळ्या चोरी गेल्या होत्या। तसेच वाकद येथील काही शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरी गेल्या होत्या। त्याच्यानंतर यातील जे आरोपी आहे यांनी आम्ही शेळ्या चोरल्या अशी कबुली दिल्याने त्यांना आम्ही आमच्या पोलीस स्टाफ, तपाशी अंमलदार तसेच बीट हवालदार मुरडनर, संदीप शिंदे, बस्ते तसेच इतर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांच्या मदतीने सदरच्या आरोपींना ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ज्या शेळ्या चोरण्यासाठी जे वाहन वापरत होते मोटरसायकल ती ताब्यात घेतली आणि त्यांना माननीय कोर्टाने 2 दिवस PCR दिला। सध्याला ते पोलीस कस्टडीमध्ये आहे, तपास सुरू आहे। तर या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार औदुंबर मुरडनर करताय। शेळ्या चोरीसारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस आणि ग्राम सुरक्षा दलाची ही कारवाई महत्त्वाची मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।